राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा आज वाढदिवस। राज्यात विविध उपक्रमांनी त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे। कोल्हापुरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं करवीर निवासिनी आई अंबाबाईला घातलंय। मुख्यमंत्री होऊन अजित पवार कोल्हापूरला देवीच्या दर्शनासाठी यावेत अशा भावना कोल्हापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी व्यक्त केल्या। यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते। नेमकं वाढदिवसानिमित्त अंबाबाईला काय साकडे घातलेला आहे, कशा पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला? आज आमचे नेते महाराष्ट्राचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचा वाढदिवस आणि वाढदिवसाची सुरुवात आम्ही आई अंबाबाईच्या चरणी त्या ठिकाणी प्रार्थना मागून आई अंबाबाईला साकडं घालून या ठिकाणी सुरुवात केलेला आठवडाभराचा कार्यक्रम या ठिकाणी लोकोपयोगी सप्ताह म्हणून आम्ही त्याला नाव दिलंय। आठवडाभर कार्यक्रम चालणार आहेत आणि आज आम्ही आई अंबाबाईला हे सांगितले की जी व्यक्ती खरं बोलतं, जी व्यक्ती पाहिजे त्या पद्धतीने त्या ठिकाणी राज्य चालवण्यासाठी काय कर्तृत्व लावायला लागतं ते सगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी कर्तृत्व लावून अजितदादा यांनी महाराष्ट्राला सांभाळायला लाडकी बहीण योजना तर एक मोठं उदाहरण आहे। आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय की अगदी स्पष्ट बोलणारे, खरं बोलणारे, सरळ वागणारे आमचे अजितदादा यांनी सक्षमपणाने या महाराष्ट्राला अधिकारी वर्गांपासून ते जनतेला एक न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे। म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार होऊ दे असं आई अंबाबाई चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करून आईला साकडं घातलंय। लवकरच आम्हाला विश्वास आहे की आई अंबाबाई एका कर्तृत्ववान नेत्याला अनेक अधिकारी आम्हाला म्हणतात की दादा जर झाले तर निश्चितपणाने एक महाराष्ट्र एक वेगळ्या उंचीवर राहील। तर आम्ही आई अंबाबाई चरणी त्या ठिकाणी प्रार्थना करून दादांना मुख्यमंत्री करावं, त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभावं, त्यांना आणि त्यांच्या परिवाराला अशी प्रार्थना केली।